जय शिवराय पब्लिक. Oracleने 12,000 एम्प्लॉयीचा ले ऑफ केला. या व्हिडिओमध्ये मी ते रडगाणं नाही गाणार आहे, की ले ऑफ झाला, आता कसं, आय-टी जॉबचं कसं? तर सोल्युशन देणारा हा व्हिडिओ असणार आहे. पहिली गोष्ट ही क्लिअर करा. सोल्युशन काय आहे? हे ले ऑफ्स होत चाललेत, बट आपण केलं काय पाहिजे? आपली तयारी कशी पाहिजे? आपण पावलं कशी उचलली पाहिजे? हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. ओके. यू कॅन ट्रीट दिस व्हिडिओ ॲज अ मोटिवेशन ऑर माईट बी तुम्हाला नॉलेज देणार आहे मी, केलं काय पाहिजे. ले ऑफ झाला, याच्या आधी पण खूप सारे ले ऑफ झाले. पण याच्यातून एक गोष्ट लक्षात येते तुम्हाला, जग बंद पडलं का? नाही. ज्यांचे जॉब गेले, त्यांना जॉब परत भेटले नाही का? भेटले. बघा सगळ्यांनाच भेटले की नाही, हे नाही सांगू शकत. पण मोस्ट ऑफ द जणांना जॉब भेटले. आता ज्यांचा ले ऑफ केला जातोय, त्याच्यामागे कारण दिलं जातं की एआयमध्ये इन्व्हेस्ट आम्ही करतोय. आम्हाला जे एम्प्लॉयी ज्यांची सॅलरी लाखामध्ये आहे, त्यांची सॅलरी आम्हाला परवडत नाही आहे. ओके, त्यांची सॅलरी आम्ही फ्रेशर्सला देऊन त्याच्यातून आम्ही कव्हर करतोय. म्हणून आम्ही त्यांना काढून टाकतोय. सो मोस्टली एक्सपिरियन्स डेव्हलपरला हे काढून टाकतात. फ्रेशरला फ्रेशरला एकतर घेतच नाहीयेत, काढायचा तर विषयच नाहीये. मग जे एक्सपिरियन्स डेव्हलपर आहेत, त्यांना जरी काढत असतील, तर बघा Oracle खूप मोठी कंपनी आहे, खूप मोठी कंपनी आहे. तुम्ही नाव ऐकलं असेल. Google, Microsoft त्या लेव्हलची कंपनी Oracle. मग Oracleने 12,000 जणांना काढलं, याचा मोठा बाऊ करण्याचा काही म्हणजे मिनिंगच बनत नाही. का माहिती आहे? अशा हजारो कंपन्या आहेत. म्हणजे मग स्मॉल स्केल, मिड स्केल, त्याच्याहून मोठ्या अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत. पण Oracleने 12,000 काढले, ही न्यूज जर तुमच्या कानावर आली असेल आणि तुम्हाला वाटत असेल, आता कसं? काही नाही भावा, टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. कारण हे बघ, पूर्ण इंडियामधून 12,000 काढलेत. इंडियामधून. तू जर थोडं Google केलं ना, तर टोटल एम्प्लॉयी किती आहेत आय-टीमध्ये इंडियामध्ये? टोटल एम्प्लॉयी किती आहेत महाराष्ट्रामध्ये? पुण्यासारख्या सिटीमध्ये फक्त. तर खूप मोठा आकडा भेटेल तुला. जो आकडा बघून तू म्हणशील यार काय 12,000 कळतंय? हे थोडंसं बाऊ असतो हा, की एवढे-एवढे एम्प्लॉयी काढले. लगेच लोकांच्या डोक्यावर परिणाम होणार. जे आय-टीमध्ये प्रिपरेशन करतायत त्यांना वाटणार, की अरे मी करू की नको? म्हणजे बघा एका न्यूजमुळे किती साऱ्या गोष्टी पाठीमागे घडतायत. पण आपण समजून घेतलं पाहिजे, की बाबा ठीक आहे, काढलं त्यांना 12,000 जणांना काढलं, पण तिथं जग संपत नाही यार. इट्स व्हेरी खूप मोठं आहे. खूप मोठं आहे विश्व मित्रांनो. त्यामुळे त्या 12,000 जणांना बघून घाबरण्याची तर अजिबात गरज नाही, की आता कसं होईल आणि मी काय करू पुढून? मला समजतच नाहीये. असे मला खूप मेसेजेस पण आले, "सर बोला त्याच्यावरती." त्यामुळे तेच सांगतोय मी, काढलंय ना, ठीक आहे ना. त्याचं रिझन समजून घ्या. रिझन काय आहे, की यू हॅव टू अपडेट युअर स्किल. आता काही जणांचे स्किल अपडेट नसतील, एआयमध्ये ते इंटिग्रेट होत नसतील, ते पण रिझन असू शकतं. Oracle म्हणतंय आम्हाला एआयमध्ये खूप सारी इन्व्हेस्टमेंट करायची, त्यामुळे आम्ही काढून टाकलं. मग इथं तर काही रिझनच नाही. त्यांचं स्वतःचं रिझन आहे. एम्प्लॉयची काहीच चुकी नाही आहे. हे पण असू शकतं. आणि कुठलाच जॉब सिक्युअर नाही आहे, ते गव्हर्नमेंट सोडलं तर. बाकी काय कशी सिक्युरिटी तुम्ही घेऊ शकता? कशी आपली स्वतःची सिक्युरिटी नाही. आहे का हो? आपली स्वतःची नाही आहे. त्यामुळे जॉबमध्ये सिक्युरिटी नाही. कुठलाही जॉब बघा तुम्ही, नो सिक्युरिटी. 99% जॉबमध्ये सिक्युरिटीच नाही. मग आपण हारून जायचं का? आपण म्हणायचं का अरे आता कसं? नाही आहे. परत त्या जोशाने तुम्हाला उभं राहायचंय. परत नवीन-नवीन स्किल्स अपडेट करत जायचंय. एआयमुळे खूप सारे जॉब रिप्लेस होत आहेत. सो यू हॅव टू टेक द नॉलेज ऑफ एआय. एआयला हळू शिकत जायचंय. एआयचे मॉड्यूल्स हळू ट्राय करायचे आहेत. जेणेकरून त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही सर्व्हाईव्ह करू शकाल. नाहीतर तुम्ही ओल्ड लिगसी टेक्नॉलॉजीवरच जर काम करत राहिलात, एआयला बघितलंच नाही, तर माईट बी तुमचा सुद्धा नंबर त्या 12,000 जणांमध्ये लागू शकतो. सिंपल आहे. लागला पण असेल. आता करायचं काय? हे बघा, एक्सपिरियन्स डेव्हलपर्स आहेत, त्यांना तर जॉब भेटणारच आहे. ओके, यू हॅव टू अपडेट समथिंग. स्वतःला अपडेट करा. ओके, आणखीन काही गोष्टीचं नॉलेज घ्या, जिथं तुम्हाला वाटते लॅक आहे, जिथं तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही आहे. बाकीच्या खूप साऱ्या कंपन्या तुम्हाला घ्यायला बसल्या आहेत यार. खूप साऱ्या ओपनिंग सुरू आहेत एक्सपिरियन्ससाठी. त्यामुळे त्यांना तर जॉब लागेलच रे. पण माझे व्हिडिओ मोस्टली फ्रेशर्स बघतात. त्यांना माझं सांगणं आहे, की हो, तुम्ही टेन्शन वगैरे काही घेऊ नका. ठीक आहे. कारण टेन्शन घेऊन काहीच होत नाही. खरंच काय होत नाही. काय होतंय का? काहीच होत नाही.
फक्त निगेटिव्हिटी तयार होते आणि निगेटिव्हिटीमधून माणूस हरवून जातो. सगळ्या आशा, आकांक्षा, आशा सगळ्या दूर निघून जातात आणि परत आपण वेगळ्याच मार्गाला निघून जातो. तर असं नाही झालं पाहिजे. ओके, निगेटिव्हिटी तयार करू नका. पॉझिटिव्ह राहा. या ठीक आहे, झालंय ना, आता ऑप्शन शोधला पाहिजे, सोल्युशन शोधलं पाहिजे, काय केलं पाहिजे. ठीक आहे, अपडेट करत चला स्वतःला दररोज. खूप फ्रेशर्स मागे आहेत. या एआयच्या जगामध्ये खूप जण मागे आहेत सध्या. कम्युनिकेशनवर त्यांचं लक्ष नाही आहे. इंग्लिश बोलताना प्रॉब्लेम्स खूप सारे येत आहेत. मग या बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर करा. आणि विषय आला एआयचा, सो यू हॅव टू अपग्रेड युअरसेल्फ इन द एआय. खूप सारे एआयचे मॉड्यूल्स आहेत. त्यांना शिकण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याकडून खूप सारे प्रोजेक्ट्स बनवून घ्या. कळतं, एआयचा यूज करा रे. तुमच्या प्रोजेक्टमध्ये एआयचा यूज करा. तुमच्या डेली रुटीनमध्ये एआयचा यूज करा. खूप सारे क्वेश्चन्स ॲन्सरिंग त्याच्यासोबत ट्राय करा. नॉलेज, दुनियाभराचं नॉलेज आहे. मी पोरांना तेच सांगतो. एआयकडून नॉलेज घ्या पोरांनो. किती नॉलेज देईल तो. जस्ट इमॅजिन यार. इमॅजिन काय, तुम्ही ट्रायच करणार आहे रे. तुम्ही क्वेश्चन विचारत चला. पोरं म्हणजे यूज करत नाहीत. त्यासोबत बोला. कळतंय. मग जेवढा तुम्ही एआयचा यूज कराल ना, तेवढं तुम्ही एआयमध्ये स्वतःला अपग्रेड करत जाल आणि कंपनीमध्ये डेफिनेटली तुम्ही सर्व्हाइव्ह कराल. ओके, जेव्हा तुम्ही स्वतःला अपडेट करत राहाल रेग्युलरली, हे खूप महत्त्वाचं आहे. टेक्नॉलॉजी बदलत जाते, तुम्हाला त्यासोबत बदलत राहावं लागणार आहे. असं नाही की सर मी आता हायबरनेटच करत राहील. अरे अपडेट युअरसेल्फ. बरोबर की नाही? नवीन गोष्टी जशा येत आहेत, तसं तुम्हाला स्वतःला अपडेट करणं काळाची गरज आहे. असे ले ऑफ्स होत राहतील. ओके, आज 12,000 काढले. पूर्ण जगामध्ये तर खूप मोठा आकडा आहे, 30-40,000 आहे. मग जग थांबते का? नाही थांबत. तुम्ही थांबायचे का? नाही थांबायचं. तुम्ही निराश व्हायचे का? अजिबात नाही व्हायचं. कारण हे बघा, मी तेच सांगतोय, 12,000 इट्स व्हेरी स्मॉल नंबर. सो डोंट वरी अबाउट इट. पुढं पण म्हणतात की ले ऑफ होणार आहे. होऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही आहे. स्वतःमध्ये स्किल्स अपडेट करत चला. कॅपेबिलिटी ठेवा, एबिलिटी ठेवा की नो, आय कॅन सर्वाइव्ह. मी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, रिक्वायर्ड आहेत, ते शिकेल आणि परत नव्याने उभा राहील. बरोबर आहे. तुम्हाला खूप सारी शायरी माहीत आहेत. परत नव्याने उभा राहा. परत उगवता सूर्य बघा. बरोबर आहे की नाही? एव्हरीथिंग इज पॉसिबल. बघा, मी अंडरस्टँड करू शकतो की दुःख आहे, वाईट वाटतंय. खूप जणांची मला अशी पण कॉल आली, "सर, आमची EMI चालू आहेत. आम्हाला पॅकेज होतं 40 लाखाचं. EMI सुरू आहेत आमच्या घराचे. आता आम्ही करायचं काय?" आय कॅन अंडरस्टँड दॅट. ओके, त्या फेजमधून जाणं खूप म्हणजे अवघड राहतं प्रत्येकालाच. पण यू हॅव टू ट्राय द सोल्युशन फॉर धिस. ओके, खूप सारे सोल्युशन्स आहेत. दुसरा जॉब ट्राय करा. दुसरे सारे स्किल्स घ्या आणि त्यातून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. पैसेच कमवायचे ना शेवटी. लॉट्स ऑफ ऑप्शन्स आर देअर, जे की लीगल आहेत. ओके, त्यामुळे हारून जाऊ नका. जॉब गेला, दुसरा भेटेल. दुसरा गेला, तिसरा भेटेल. राईट? त्याच्यामुळं टेन्शन अन् डिप्रेशन अन् तसलं करून काय होणार आहे? काहीच नाही होणार आहे. ठीक आहे, असे ले ऑफ्स येतच राहतील. बट आपण मात्र दररोज अपडेट स्वतःला करत राहायचं. एवढंच मला सांगायचं होतं. व्हिडिओ कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि फॉलो करा Instagram, YouTubeवरती ॲट द एंड जावा.